Hello, good morning. Good morning, good afternoon. Actually, आपण first जे questions आहेत, first 1 to 6 questions. ते question already आपण publish केलेले YouTube मध्ये parts मध्ये आपण ते केलेले आहेत. त्याच्या through तुम्ही थोडंसं पेपरचा अंदाज घेऊ शकता. Okay, you can take a idea regarding question papers. So now in this part, okay, the remaining this is last part of the series, okay, for the question paper 26 11 2019 pattern. Okay, जे मुलं अजूनही अडकतात किंवा अजूनही त्यांना एक प्रॉब्लेम आहे किंवा पेपर कसा लिहायचा हे समजत नसेल तर हे अशा पद्धतीचे तुम्हाला सॅम्पल पद्धतीचे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करतो. तुम्ही त्याचं थोडंसं त्याच्या थ्रू केला तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि तुम्हाला अजून डिटेल्स किंवा अजून थोडं काही मार्गदर्शनाची गरज असेल तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्टवरती मला कॉल करू शकता. ओके, तुम्हाला याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल जेणेकरून तुम्ही थांबणार नाही. ओके, क्वेश्चन नंबर 7. What are the indications of fully charged lead acid battery? 3 मार्काचा क्वेश्चन असतो. ओके, lead acid battery ही पूर्णतः चार्ज आहे ही ओळखायची कशी? तर त्यासाठी एक पॅरामीटर्स असतात, 3 पॅरामीटर्स असणं गरजेचं आहे. ते 3 मार्कांचं भरपूर पद्धतीचे पॅरामीटर्स आहेत. फर्स्ट पॅरामीटर सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर्स असतो बॅटरीमध्ये. इट्स अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी hydrometer test. Okay, specific gravity. Electrolyte density is higher when full charge. Electrolyte particles आहेत, they are in a large amount. Okay. So the value, standard value is given 1.265 to 1.285. Okay, higher depending on the battery types. Okay, बॅटरीचे भरपूर प्रकार असतात. लिथियम आयन बॅटरी आहे, lead acid बॅटरी आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅटरीज आहेत. ते तुम्ही बघू शकता. पण आपल्याला गरजेच्या गोष्टी आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट येतो ऑब्झर्वेशन. By observation, just to take a reading of voltages, to get a full indication, full charge. Next, म्हणजे थोडक्यात आपण एक पद्धतीचा समजा 25 व्होल्टची बॅटरी आहे तर त्याच्यावरती 25 व्होल्टचा बल्ब लावतो. तो फुल ब्राईट झाला, ओके, पूर्णतः ब्लिंक झाला कंटिन्यू, तर तो चार्ज आहे. आपण व्होल्टेज मीटर, व्होल्टमीटर आहे, बॅटरी किती व्होल्टची आहे ते बघायचं. 12 व्होल्टची आहे, तुम्हाला 12 व्होल्ट किती दिसत असेल तर फुल चार्ज आहे. खूप सिंपल गोष्ट आहे. आता चार्जिंग करंट आहे, चार्जिंग करंट ड्रॉ कसा होतो? So charging current drawn by the charger drop significantly. So approaching 0 or 3 to 5% ampere hour rating. Battery saturation. Okay, म्हणजे कॉन्स्टंट कंटिन्युअसली तुम्हाला करंटचा व्हॅल्यू सप्लाय फुल चार्ज असेल. गॅसिंग असतं, फाईन बबल्स, हायड्रोजन, ऑक्सिजन, okay, appears on the plates. It's the battery ignious charging, but excessive gassing indicates overcharge. Hmm? प्लेट्स असतात, त्याच्यामध्ये थोडी बॅटरीज असतात. पॉझिटिव्ह प्लेट्स डार्क बनते, ब्राऊन बनते किंवा चॉकलेट कलरची बनते. निगेटिव्ह प्लेट जी असते फ्लॅट करी बनते. ओके, तर हे इंडिकेशन्स होते 5 प्रकारचे इंडिकेशन. त्यातले 3 इंडिकेशन तुम्ही दिले तर मार्क मिळायचे. नेक्स्ट, with the visual notations derive expression. Okay, alpha 2 is equal to alpha 1 upon 1 plus alpha 2 into T2 minus T1. This is for
6 lakh. So starting with the derivation term define. What are going to be the terms? Just define with the desired units. Okay, the resistance is open home in temperature T1, resistance R2 at a temperature T2, alpha 1 is the temperature coefficient of a resistance at temperature T1, and alpha 2 is the temperature coefficient of resistance at T2. So delta T is a change in temperature T2 minus T1. So basic relation, as you know, the R2 is equal to R1 1 plus alpha 1 plus alpha into bracket T2 minus T1. T2 is greater than T1. Okay. So just you simplifying this expression into alpha 1. Alpha 1 get R2 minus R1 upon R1 into T2 minus T1. Then R1 is equal to R1, just you replace these things. Okay, 1 by 2. Here take alpha 2 and T1. T1 in this case is considered as large than T2. Okay, temperature T2 या किसमें आपण समजणार आहे की जास्त आहे. Okay, so alpha 2 कसं निघेल R2 minus R1 upon R2 in bracket T2 minus T1. This is equation number 2. Next आपण काय करतो, ह्या इक्वेशनचे आपण डेरिव्हेशन घेण्यासाठी म्हणजे आपण त्यांचं रिलेशन घेण्यासाठी त्यांचं रेशो घेतो. अल्फा 2 आपण R1, त्यामध्ये जे कॉमन बघा तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटर हे डिनॉमिनेटर. ओके, आता जे वरती इथं आहे न्यूमरेटरच्या न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला कॅन्सल करू. ओके, आणि ते कॉमन टर्म्स असून कॅन्सल होऊन जाईल. सो तुम्हाला रिलेशन काय मिळेल, अल्फा 2 upon R1 alpha 1 is equal to R1 upon R2. बरोबर आहे, इनवर्स एक्झॅक्ट इनवर्स. पुढे बेसिक रिलेशन हे आपल्याकडे तेच फक्त रिप्लेस होईल. R2 च्या ठिकाणी R1 1 plus alpha 1 T2 minus T1. Then R1 get cancelled. So simple 2-3 स्टेप मध्ये निघता आणि येत आहे. ओके, सो अशा पद्धतीने सिम्पल आहे. नेक्स्ट example, question number 7 for 8 marks. हे क्वेश्चन तुम्ही म्हणजे काय 9th स्टँडर्डचे सायन्सचे बुक्स आहेत त्याचा यूज करून मी सॉल्व्ह करू शकतो. आम्ही त्या पद्धतीचे पण क्लासेस घेतो. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आमचे फेस केलेले आहेत. पण हे सिम्पल आहे, हे तुम्हाला दिसतील असे टफ पण आहे, खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. An irrigated pump lifts 1.2 meters of water per minute to height of 15 meters. An electric pump lifts 1.2 meter of water per minute to height of 15 meter. Okay, the overall efficiency of pump and motor is 60%. Calculate input power if the pump is used 4 hours daily. Okay, so calculate energy consumption for a month of 30 days at a rate of 5 rupees per unit. So how you calculate? What they given? They given the capacity per minute. Okay, of what pump with up to 1.2 meter. Okay, and height is total height is 15 meter. Then motor efficiency is 60 meter. You are operating this pump set for daily 4 hours, and you have to calculate
total energy consumption in rupees, okay, of 5 rupees per unit at a rate, okay, for 30 days. So how you solve it? Okay, first thing, so first step is you have to calculate the output power of pump. Okay, so for calculating the output power of pump, okay, so you know some density of water is 1000 kilogram per cubic meter. Okay, so V is considered volume, flow rates used to be cubic meter per second. 1.2 ऑलरेडी ते मोटर खेचत आहे बरोबर का आणि 60 सेकंड आहे. सो हे जे आपण कन्सिडर करू रेट तो असा असणार आहे मीटर क्युबिक मध्ये की 10.02 मीटर क्युबिक पर सेकंड. त्यानंतर हे तुम्ही व्हॉल्यूम जो फ्लो रेट आहे इंटू डेन्सिटी करायची. तर तुम्हाला वेट येईल. मास is equal to density into volume. Volume of flow rate is considered. Okay. ते तुम्हाला मिळतं 20 kg per second. परत हे तुम्ही वापरता ह्याच्यामधून तुम्ही पॉवर काढता आउटपुट पॉवर जी असते mgh. ओके, m for mass, g for acceleration, gravitational acceleration, h for height. तो सिंपल जस्ट व्हॅल्यू पुट करा म्हणजे आउटपुट पॉवर भेटणार आहे तुम्हाला 2940 watt. Now calculate the input power. Input power is equal to output power on efficiency. Motor pump set you have already efficiency. तुमच्याकडे ऑलरेडी efficiency आहे ती आहे 60 आणि तुम्ही पॉवर ही आउटपुट पॉवर ही काढलेली आहे. तुम्हाला इनपुट पॉवर ह्या रिलेशन म्हणून निघते. efficiency म्हणजे आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर इंटू 100 बरोबर. यावरून तुम्ही इनपुट पॉवर काढली ती निघाली 4900 watt. Okay, in terms of kilowatt we just take up the 1000, okay, and shown by k, small k. Okay, next step काय आहे बघा, स्टेप नंबर 3 कॅल्क्युलेट मंथली एनर्जी कंझम्पशन. हे इनपुट पॉवर आहे आपली आणि आपल्याकडे हे जी पॉवर आहे ती डेली 4 तास तरी ती मोटर चालते बरोबर का नाही. 4 into 30 टोटल आवर्स जे 30 दिवसांमध्ये होतील ते होतील 120 आवर्स होऊन जातील बरोबर आहे. ते 120 into 4.9 किलोवॅट केलं तर तुम्हाला काय एनर्जी कन्झम्पशन मिळणार आहे. हे एनर्जी पॉवर इंटू टाइम म्हणजे एनर्जी बरोबर ना. सो हे उत्तर आलं 588 किलोवॅट आवर. ह्याला 1 मार्क असणार आहे, प्रत्येक पॉइंटला 1 मार्क असणार आहे. ओके, पुढे रेट इंटू आपण एनर्जी घेणार आहे ते आपल्याला रेट इंटू एनर्जी किती आलं बघा 2940. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतो. नेक्स्ट जे आहे और क्वेश्चन नंबर 8 ए. State any 3 applications of lithium-ion battery. So students easily लिहून जातात ते. लिथियम आयन बॅटरी, व्हेकल मधली बॅटरी, ओके, इलेक्ट्रिक व्हेकल मधली बॅटरी म्हणजे मोबाईल मधली बॅटरी आहे, जी हाय डेन्सिटी असते. असे भरपूर व्हॅरियस तुम्हाला ऍप्लिकेशन्स भेटतील. 3 मार्क असतात, ऍटलीस्ट 3 तरी सांगणं गरजेचं आहे. म्हणजे पोर्टेबल कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स जे काय स्मार्टफोन्स असेल, लॅपटॉप असेल, टेबल, आता डिजिटल कॅमेरा, हे असे जरी 3 तुम्ही दिले तरी 3 मार्क देतात. नंतर EV मध्ये वापरतात, एनर्जी स्टोअर सिस्टीम मध्ये वापरतात, UPS मध्ये वापरतात, सोलर विंड पॉवर बॅकअप साठी वापरतात. तर खूप असे चांगले त्याचे वापर आहे. ओके,
तर हे समजून घ्या बॅटरी कुठे लागते कशासाठी लागते. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी. ओके 8. क्वेश्चन नंबर 8 बी सब क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला केबल दिले, कॉपर केबल आहे. कॉपर केबल diameter of 3 cm, insulation thickness of 2 cm. Resistivity of copper insulation is 1.73 into 10 raised to minus 8 ohm meter and 9 into 10 raised to 12 ohm meters respectively. इथं बघा, हे जे इन्सुलेशन रेजिस्टिव्हिटी आहे ती आहे कंडक्टरची, म्हणजे की मायनस मध्ये, आणि जी पॉझिटिव्ह मध्ये एवढी हाय अमाऊंट ऑफ असलेले जे आहे ते इन्सुलेशन मटेरियल्स. बरोबर का? प्लास्टिक त्याच्यामध्ये प्लास्टिक येईल, रबर येईल, वेरियस प्रकारचे इन्सुलेशन्स. ओके, विचारतात काय ते रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, कंडक्टरचा रेजिस्टन्स किती आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स किती आहे, ह्या गोष्टी विचारतात. बरोबर. तर आपण सॉल्व्ह करूया दिलेल्या गोष्टी. कंडक्टरचं डायमीटर दिलेलं आहे 3 सेंटीमीटर, त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करा 0.03 मीटर. R1 मग त्याचा रेडियस किती आला तर सिंपल 0.015 मीटर. इन्सुलेशन थिकनेस म्हणजे टी 2 सेंटीमीटर, त्याचं मीटरमध्ये 0.02 मीटर. ओके, त्यानंतर तो आउटर रेडियस आहे, इन्सुलेशन वरती असणार, मध्ये काय असणार आहे तर कंडक्टर असणार आहे. जस्ट तुम्ही पूर्ण टोटल काढू शकता की R2 इज इक्वल टू R1 प्लस टी थिकनेस, ते तो आला किती टोटल, ह्या दोघांची ॲडिशन करून 0.035 मीटर. बरोबर. नेक्स्ट रेजिस्टिव्हिटी कॉपर, त्याची दिलेली आहे रो सी म्हणून 1.73 into 10 raised to minus 8 ओहम मीटर. रेजिस्टिव्ह इन्सुलेशन दिलेलं आहे रो इंच सगळ्याचं. ओके, तर 9 पॉईंट into 10 raised to 12. बरोबर आहे. त्यानंतर बघा लेंथ ऑफ त्यांनी दिलेली आहे 150, 150 मीटर. ओके, फर्स्ट तुम्ही काढणार कॅल्क्युलेटिंग द रेजिस्टन्स, कंडक्टरचा रेजिस्टन्स. सिंपल आपला फॉर्म्युला RC इज इक्वल टू कंडक्टरचा इन्सुलेटर असल्यामुळे RC रो L अपॉन A. रो C म्हणजे रेजिस्टिव्हिटी, कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी. सिंपल. ए क्रॉस सेक्शन एरिया काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे, पाय आर स्क्वेअर आहे. ओके, काय आहे पाय आर स्क्वेअर. फक्त एक क्रॉस सेक्शन निघेल, पण पूर्ण कंडक्टरचा निघणार नाही. पूर्ण कंडक्टरचा जो क्रॉस सेक्शन एरियासाठी आपल्याला इंटू एल करावं लागेल. समजते का मी काय म्हणतो? अशा पद्धतीने तर ते तुम्ही काढलं तर नियर अबाउट 7 येईल, 7 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर मध्ये अशा पद्धतीने त्याचा कंडक्टरचा पूर्ण एरिया येईल की जो कंडक्टर अपोज करणार आहे पूर्णतः, तो एरिया पूर्ण कन्सिडर होईल तिथे. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट आपण व्हॅल्यू पुट केल्यावरती आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळते. काय मिळते 0.0367. व्हॅल्यू कशा पुट करायच्या हे समजून घ्या, इथे गोंधळ करू नका. तर आपण पॉवर मध्ये गोंधळ करतो बऱ्यापैकी, जे 10 raised to minus 7 आहे. इथं बघा, इथं 150 मीटर आहे. ओके, लेंथ आहे पूर्ण, आणि इथे 10 raised to minus 4 आहे. ओके, जे एरिया काय करतो डिवाइड करतो, हा एरिया डिवाइड करतो बरं का, हा काय मल्टिप्लाय करत नाही इथे. हा काय करेल इथे डिवाइड करेल. पण त्यासाठी मग थोडस ड्रॉ करून तुम्हाला समजेल. काय करेल इथे डिवाइड करेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तो डिवाइड करणार आहे. असं झालं. ओके, सो पुढे
आपण आता केबलचं इन्सुलेशन कॅल्क्युलेट करूया. केबलचा इन्सुलेशन आर इन्सुलेशन इज इक्वल टू रो इन इन्सुलेशन अपॉन 2π L इंटू इथे लॉगॅरिथम आहे, हे नॅचरल लॉगॅरिथम आहे R2 अपॉन R1. ठीक आहे, जस्ट व्हॅल्यू पुट करा, काय काय व्हॅल्यू असणार आहे तिथे. हा फॉर्म्युला वेगळा आहे, हा इन्सुलेशनचा फॉर्म्युला आउटर साईडला आहे, त्यामुळे आपण सर्कमफरन्स कन्सिडर करतो लेंथसाठी. आणि तिथे बघा, हे आपण काय घेतलेलं आहे, त्याचं लॉगॅरिथम घेतलेलं आहे, त्याची व्याप्ती किती आहे. ओके, सो असं या पद्धतीनं 9 × 10⁻12 हे काय आहे, आपलं रेजिस्टिव्हिटी आहे, खूप हाय रेजिस्टिव्हिटी, डिवाइडेड बाय त्याचं सर्कमफरन्स पूर्ण लेंथ सहित घेतलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने त्याचे आउटर साइड आणि इनर साइडचे डायमीटर्स आणि थिकनेस यांची रेशो घेतला, टोटल डिस्टन्स आणि इनर साइड. तर त्याची व्हॅल्यू किती आली बघा, 8.09 × 10⁻9 ओहम. हे खूप हाय असणार आहे कायमस्वरूपी, लक्षात घ्या. या 8च्या पुढे बरं का 9 डिजिट्स पर्यंत 0 आहे, 9 डिजिट्स इतका मोठा हा नंबर आहे, सो इट इज व्हेरी हाय व्हॅल्यू. नेक्स्ट येते बघा, लास्ट क्वेश्चन 8C, sketch construction working of lead acid battery state is any two applications. अशा पद्धतीने तुम्ही नेगेटिव्ह इलेक्ट्रोड फॉस्फरस लीड टाकवायचा आहे, लीड ऍसिड इलेक्ट्रोड 2 इलेक्ट्रोड लोड, आणि या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट आहे सल्फ्युरिक ऍसिड. ओके, 6 आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने डायग्राम काढा. ठीक, पुढे त्याच्यामध्ये काय काय कन्स्ट्रक्शन वापरलेलं आहे ते सांगा. कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय वापरलेलं आहे. सिंपल मध्ये घेऊ आपण बऱ्यापैकी. तर पहा, कंटेनर आहे त्याचा साईडने असणारा प्लेट्स. कंटेनर मध्ये तुम्ही ते हार्ड रबर घेता, प्लास्टिक मटेरियल घेता, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आहे ते पॅक करण्यासाठी, त्याला कव्हर करण्यासाठी, बरोबर का. मग ते कंटेनर असतं, त्या कंटेनरमध्ये ते भरलेलं असतं सोल्युशन. प्लेट्स कॉम्प्रोमाइज, त्यातील लीड ऑक्साईड पंप आहे, प्लेट एक निगेटिव्ह आणि एक निगेटिव्ह, पॉझिटिव्ह प्लेट म्हणून ती कन्सिडर होते, निगेटिव्ह प्लेट म्हणून लीड कन्सिडर होतो. सेपरेटर साठी फॉस्फरस, इन्सुलेटर्स, रबर, वूड वापरलं असतं. इलेक्ट्रोलाइट म्हणून की जे इलेक्ट्रॉनचे वहन करण्यासाठी वापरण्याचं माध्यम ऍसिड असतं, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आणि वॉटर आहे. ऍसिडचं प्रमाण 31% तिथं असतं. टर्मिनल्स थिक लीड कनेक्टर्स वरच्या बाजूला, बॅटरीच्या वरच्या बाजूला टर्मिनल्स असतात, तिथं हाय करंट फ्लो होतो. ओके, सो अशा पद्धतीने चार्ज स्टोअर झाला. तर आपण आता वर्किंग बघा कसं आहे. वर्किंग साठी पहिला आपण डिस्चार्जिंग समजून घेऊया. डिस्चार्जिंग मध्ये त्या ठिकाणी रिॲक्शन आहे, लीड ऍसिड, लीड ऑक्साईड प्लस ऍसिड H2SO4. त्यामध्ये पीबी ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 2 पीबी आहेत, बरोबर आहे. 2 त्याच्याकडे रिक्वायरमेंट आहेत. सो पीबी 2 पॉझिटिव्ह आयन्स आहेत तिथं, आणि SO4 चे 2 निगेटिव्ह आयन्स आहेत. हे दोघांचे मिळून या ठिकाणी लीड सल्फेट तयार होतो. ओके, प्लस पाणी. ओके, सो बॅलन्स इक्वेशन या ठिकाणी फर्स्ट रिएक्शन. सो जिथून पाणी बाहेर निघेल ते म्हणजे काय कन्सिडर होईल, तर डिस्चार्जिंग रिॲक्शन म्हणून कन्सिडर होणार आहे. ओके, नेक्स्ट चार्जिंग मध्ये रिव्हर्स, एक्झॅक्ट रिव्हर्स हेच कॉम्पोनंट आहेत. एक सोल्युशन आहे, ऍसिड आहे, लीड ऍसिड सल्फेट, आणि आपलं पाणी आहे. हे दोघांचंच परत लिहायचं आणि तीच एक्झॅक्ट रिव्हर्स ऑपरेशन करणार ऑपरेशन आहे, रिॲक्शन आहे. तर लीड प्लस लीड ऑक्साईड प्लस 2H2SO4. सो हे रिचार्जिंग, चार्जिंग अशा पद्धतीने सेम, ह्याच्यामध्ये काही डिफरन्स येणार नाही. तर रिॲक्शन्स तशा पद्धतीने रन होईल. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. याचे ऍप्लिकेशन सगळीकडे तुम्हाला दिसतील बाबा. ऑटोमॅटिक बॅटरीज मध्ये आहेत. ऑटोमॅटिक म्हणजे आपले जे ट्रान्सपोर्ट आहेत त्याच्यामध्ये वापरले जाते, मुख्यतः अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाईज UPS त्याच्यामध्येही वापरतात. ओके, जे कॉम्प्युटर स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये. ओके,
सो फ्रेंड्स, थँक्यू. हे आपलं लास्ट सेशन होतं त्या पेपरसाठी. आपण आतापर्यंत 4 सेशन झालेत आपल्या. तर असे भरपूर पद्धतीचे पेपर्स आपल्याकडे अवेलेबल असतात. भरपूर विषयांचं आपण ते मटेरियल अवेलेबल आहे. कुठल्याही युनिव्हर्सिटीचा असू द्या, ओके, ते आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तर तुम्ही तुमचं काम फक्त या कॉन्टॅक्ट नंबरवरती डायल करून फक्त कॉल करायचा आहे आणि विचारायचं आहे, ओके, की बाबा ह्या विषयासाठी ह्या गोष्टी आहेत, सो तुम्हाला ते अवेलेबल होणार. तर आम्ही हे तुमच्यासाठी करतोय. आता 2024 पॅटर्नचाही पेपर आपण लवकरात लवकर टाकू. त्याचेही मॅजिशियन क्लासेस चालू आहेत आणि तुम्हाला याची आवश्यकता कधी असेल तर हे कॉल करून तुम्ही लवकरात लवकर त्याचा फायदा घ्या. आताची सेम खूप शॉर्ट असते, म्हणजे आताची जी डेट आहे, नॉर्मली डेट आता 21 फेब्रुवारी 2026 आपण म्हणू शकतो ती आहे. तर सगळीकडे धुमाकूळ चालू असतो कॉलेजेसमध्ये बऱ्यापैकी. इव्हेंट्स असतात, खूप शॉर्ट सीन असते, पटकन परीक्षा असतात, पटकन या गोष्टी होतात. ते काय काय मुलांची बिचाऱ्यांची हे अशी विषय असल्यामुळे ते घरीच अडकलेले असतात. ओके, तुम्ही ह्याचा सुरुवातीपासून जर कन्सेप्ट क्लिअर करून घेतले त्याचा तुम्हाला फायदा होईल. ओके, तर थँक्यू. आपण थांबूया.